नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला मी बोलली होती ना, मस्त आपण दह्यापासून अजून एक दुसरी रेसिपी बनवायची आहे आणि आंबाही त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. तोच हा आंबा, त्याची मस्त प्युरी बनवायची आहे. आता ह्याच्यापासून आपण बनवणार आहोत मस्त आता संकष्टी चतुर्थीसाठी स्पेशल असं आम्रखंड. मस्त घरच्या घरी झटपट असं बनवायचं आहे आणि छान आदल्या दिवशी वगैरे करून ठेवलात ना, मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं. मस्त असं थंडगार जेव्हा होते ना, लस्सी म्हणा किंवा आम्रखंड म्हणा, हे थंड जेव्हा असतं ना तेव्हाच मजा येते. त्यासाठी इथे मी हे जे आंबे घेतले होते ना, केसर आंबा 4 आंबे आहे, त्याची प्युरी केलेली आहे. आता ह्यातली अर्धी प्युरी आपण लस्सीसाठी वापरली होती. आता बाकीची जी अर्धी प्युरी आहे ती आपण आम्रखंडासाठी वापरणार आहोत. मस्त एक क्यूब्समध्ये कट करून घेतलेला आहे आणि मिक्सरला छान प्युरी करून घेतलेली आहे, साखरेचा वगैरे वापर न करता, कारण का आंबा मस्त असा गोड होता छान. आता हे जे आपण बाकीचं जे दही होतं ना, ते आता आपण त्याचा चक्का बनवायचा आहे मस्त असं. आता हा पाव लिटर म्हणजे पाव किलोपेक्षा जास्तच आहे दही. आता याचा आपण चक्का बनवायला ठेवूया. पहिले प्युरी बनवून तर ठेवलेलीच आहे. त्यासाठी एक भांडं किंवा टोप वगैरे जे काही असेल ते घ्यायचं. त्याच्यावर एक सुती कपडा ठेवायचा किंवा रुमाल वगैरे जे काही कपडा असेल तुमच्याकडे, आणि त्याच्यामध्ये हे सगळं दही आपण ओतून घ्यायचं आहे, पूर्ण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मी तर सगळं साईडला वगैरे लागलेलं ते सगळं ओतून घेते व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आता याची गाठ बांधायची आहे, सगळ्या बाजूने जवळ करायचं आणि यातलं पाणी असं निथळायला ठेवायचं असतं अशा पद्धतीने. आता हे तुम्ही असंच किती वेळ पकडून धरा ना, त्यासाठी आपण मस्त असं गाठ मारायची आणि नळाला वगैरे कोणत्याही आपण लटकवत ठेवायचं, जेणेकरून त्यातलं पाणी थेंब थेंब वगैरे निघत जाईल. जेवढं पिळता येईल तेवढं पिळून घ्यायचं पाणी. मस्त इथे मी गाठ मारून घेते, पाणी थोडंसं पिळून घेतलेलं आहे आणि मस्त लटकवत ठेवलेलं आहे. दुपारी वगैरे असं लटकवून ठेवलात ना, संध्याकाळपर्यंत मस्त आपला चक्का तयार होतो. 2-3 तास तर द्यावेच लागतात त्याला चक्का तयार व्हायला. किंवा तुम्ही बाहेरचं विकत आणणार असाल तर तसंही करू शकता, पण घरच्या घरी आपण मस्त झटपट बनवू शकतो, जास्त वेळ लागत नाही आणि तयारही करून. आता संकष्टी आहे, संध्याकाळीच उपास सोडणार आपण, त्याच्यामुळे मी दुपारी आता हे बनवून ठेवलं आहे आणि संध्याकाळी मस्त आपला आम्रखंड तयार होईल. आता हा चक्का सगळा मी बघा सोलून, म्हणजे कपड्याची गाठ जी रुमालाची होती ना ती काढून घेतली आणि पूर्ण चक्का एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता विस्करच्या साहाय्याने पहिले छान तसं फेटून घेऊया आपण चक्का. पूर्ण छान थोडंसं फ्लफी व्हायला पाहिजे. इतका स्मूथ असून हा चक्कासुद्धा जास्त वेळ लागत नाही. अगदी जसं मक्खन असतं ना, बटर वगैरे असतो तो आपला लोणी काढतो ना, तसं वाटतं सेम. आता हे मस्त फिरवून घेतलेलं आहे, छान विस्क करून घेतलेलं आहे. आता ही पावडर जी आपण पावडर साखर म्हणजे पिठी साखर आहे मिक्सरला लावून घेतलेली, ती टाकते आहे. 3 ते 4 चमचे टाकलेले आहे, कारण का चक्का भरपूर आहे. म्हणजे चांगला एक गोळा वगैरे झाला, एक 150 ते 200 ग्रॅम वगैरे आपलं पनीर वगैरे असतं ना, तेवढा असा चक्का झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यानुसार आपण साखर टाकायची आहे. किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड लागेल तशी तुम्ही साखर टाकू शकता. मी आता तेवढी साखर मला पाहिजे तेवढी टाकलेली आहे. आंब्यामध्ये तर साखर आहे म्हणजे गोड आहेच आंबा, त्यामुळे साखर फक्त दह्याचा जो चक्क्यासाठीचा लागणारा गोडवा आहे ना, तेवढीच साखर टाकलेली आहे. आणि साखर टाकूनही छान विस्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल. एक 2 ते 3 मिनटं लागतात मिक्स व्हायला, जास्त वेळ लागतही नाही. तुम्ही पाहू शकता साखर जशी वितळते ना, तसं फ्लफी होते मस्त ना, स्मूथ झालं बॅटर आपलं पूर्ण. आणि आता याच्यावर टाकूया जी आंब्याची प्युरी बनवली होती ना, मस्त केसर आंब्याची. आता ही सगळी प्युरी टाकते मी. फक्त याच्यातली एक अर्धी पाऊण वाटी फक्त मी आपल्याला लस्सीसाठी वापरली होती, बाकीची सगळी मी याच्यातच वापरते, कारण का छान फ्लेवर यायला पाहिजे आंब्याचा. आम्रखंड आहे तो, त्याच्यामुळे आंब्याचा फ्लेवर तर स्ट्रॉंग असायलाच पाहिजे आतमध्ये. त्याच्यासाठी मी भरपूर अशी मँगो प्युरी टाकलेली आहे. आणि प्युरी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान विस्क करायचं आहे, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे विस्करच्या साहाय्याने. आणि आपल्याला हातानेही करायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे मिक्सरचा वापर करायची गरजच नाही पडत. आता इथे बघा किती मस्त थिक झालेलं आहे आपलं मस्त बॅटर आपलं पूर्ण. आणि आता हे थंड झालं ना की अजून इतकं भारी वाटतं ना. थोडीशी आता इथे पाव चमचाभर मी वेलची पूड टाकते आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकते, काजू, बदाम, पिस्ता, मनुके. तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता, नाही पाहिजे तर नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहेत ते. मी आता इथे टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते मस्त असं.
छान एकजीव करून घेतलेला आहे आणि छान मी आता हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं असंच्या असंच. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सॉरी संध्याकाळी जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मस्त आता इथे फ्रीजमधनं काढलेलं आहे थंड थंड. त्याच्यावर आता मस्त असे बदामाचे काप कट करून घेतलेले आहेत. आणि इथं फायनल टेक्स्चर बघा किती भारी आहे ना, दिसतंय. खायला पण तितकाच टेस्टी झाला. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.